भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भवनदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते। भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी राम कृष्णा हरे जय जय राम कृष्णा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी, झाले वो साजनी सुख झाले वो साजनी। रूप पाहता लोचनी सुख झाले झाले वो साजनी, झाले वो साजनी। तो
नाद नाम नाद तोहा उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही, उद्धाराचा संदेह नाही. याच्या काही सेवका, 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 पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, पांडुरंग अभिमानी, जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा, उडता जळी जळता गे, उडता जळी जळता, ते प्रसंगी राखावे, ते प्रसंगी राखावे, तुका म्हणे आम्हासाठी, तुका म्हणे दयामा, कृपा पोटी वागवी, 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 पांडुरंग जीवदानी कोवसा, जीवदानी कोवसा, संदेह नाही, उदारासी संदेह नाही.
टाळी 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 माय बाप बोला 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 पुंडरी कमरला विठ्ठल टाळी 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 पुंडरी कमरदारी विठ्ठल संदेह नाही याच्या काही सेवका पांडुरंगा भीमानी जीवदानी कोवसा बुडता जळी जळतागी ते प्रसंगी राखावे पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा तुका म्हणे आम्हासाठी कृपापोटी वागवी पांडुरंग भीमानी जीवदानी कोवसा पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम नमन करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दलच्या कृपा झाले कथेचा विस्तार पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासे अपुलिया ज्ञानेशं ज्ञानमूर्तिं च साक्षात् प्रेम स्वरूपिणीं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टयम् ऐसे हरिबाबा महाराज सद्भक्तीचा केवळ ध्वज मनवनी त्यांचा अधोक्षज बंदा गुलाम झाला विठ्ठल कंठीची पुष्पमाळा दत्तबाबाच्या पडली गळा सेवून त्या प्रसादाला ठाकूर बुवा संतोष पावले विठाला विठाला प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवे करता म्हणजेच निरोपणा करता प्राप्त असणारा अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा अत्यंत प्रसिद्ध असणारा अत्यंत महत्वाचा अभंग सेवे करता निवडलेला आहे। या अभंगाद्वारा जगद्गुरु तुकोबाराय हे ज्या वारकऱ्यानं काया वाचा मनानं एकनिष्ठपणे माझ्या पंढरीनाथाची सेवा केली त्या सेवा करणाऱ्या वारकऱ्याच्या जीवनात
उद्धाराचा कसाच संदेह राहत नाही महाराजाच्या अभंगात सांगतात. विठाला विठाला सेवेच्या आरंभाला थोडासा परिहार द्यायचा म्हणजे असा, ज्या निमित्तानं हा कार्यक्रम सेलू परळी या गावामध्ये संपन्न होतोय ते म्हणजे कैलासवासी रुस्तुमजी तथा आबा रामभाऊ सातपुते यांचा हा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम आहे. तद्निमित्तानं जमलेली सर्व आपण भाविक श्रोते मंडळी, या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन श्री कैलासजी रुस्तुमराव सातपुते, श्री बिभीषण रुस्तुमराव सातपुते, श्री अर्जुन रुस्तुमराव सातपुते यांच्या आयोजनातून नियोजनातून या उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. तथा या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारी पंचक्रोशीतील कलाकार मंडळी, गायक वादक, आता मला सगळ्यांचा काही परिचय नाही इकडला हो, तरी हो आपण सर्वच जण, तथा पखवाजा करता साथ करणारे आमचे हरिभक्तीपरायण तालमनी भरतजी महाराज सोडगीर, भरत नाव आहे त्यांचं, भजनाच्या ठिकाणी रत असणारे हे असे आमचे भरतजी. आणि तसाच महाराजांचा पखवाज आहे. चाल जितकी ऐका वाटत होती त्याच्यापेक्षा जास्त पखवाज ऐकू वाटत होता का नाही. गोडवाय महाराज त्या पखवाजामध्ये, आणि ते सगळ्याला काही साध्य होत नाही, त्याच्याकरता कृपा लागते, गुरुची आशीर्वाद लागतो. सुंदर अशा प्रकारचं हे वादन सिस्टीम असेल, तथा माझ्यावरती या ठाकूरबाच्या परंपरेवरती प्रेम करणारी मंडळी, आपणा सर्वांच्या सहकार्यातून भगवान परमात्मा जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे मर्यादित वेळेत सेवा करण्याचा योग आहे. विठाला विठाला उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका, पांडुरंगाभिमानी जीवदानी कोवसा. या अभंगामध्ये तुकोबाराय ज्या वारकऱ्यानं काया वाचा मनानं एकनिष्ठपणे आमच्या पंढरीनाथाची सेवा केली, तथा रुस्तुमरावांच्या बाबतीमध्ये हा अभंग मला मुद्दामूनच सेवे करता निवडावासा वाटला. ज्यांनी जीवनामध्ये परमार्थ करत असताना कधी काकडा चुकू दिला नाही. काकड्याचं अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व या वारकरी संप्रदायामध्ये. आणि मग हे एवढं सगळं भजन त्या परमात्म्याची नाम आपल्या वाचन घेत राहणं, मग ते परमात्मा असं सोडून देईल का हो? त्या भक्ताचा उद्धार करण्याची जबाबदारी आमच्या पंढरीनाथावर आहे. तुका म्हणे येथे भजन प्रमाण, अन काय थोरपण जाळावे ते. इकडे किती मोठा श्रीमंत असला तरी त्याला किंमत नाही. पैसा फिसा व्यवहारामध्ये, परमार्थामध्ये नाही. परमार्थात किंमत कशाला असेल तर त्याचं नाव आहे भजन, भजन प्रमाण. आणि हे भजन करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. याच्याकरता लय प्रॅक्टिस लागती. हाताचे बोट फुटतात. पहाटे 3 वाजता उठून रियाज करावं लागतंय. तेव्हा कुठं मग एखादा राग जमते थोडासा, मग लोक असा मोबाईल धरतात. उगाच येत नाही, पण त्याच्याकरता भजन तितकं करावं लागतं. अलीकडल्या काळामध्ये कोणालाही मी हरिभक्त परायण आहे असं म्हणून घ्यायला गोड वाटतं हो, पण भजन करायला मात्र तिकडं ती धजत नाहीत. भक्त म्हणता वाटे गोड, पण परिभजन मुद्रा अति अवघड. नुसती अवघड नाही, अति अवघड भजन सांगितलंय. आणि ते भजन ज्यांनी जीवनामध्ये त्याचं अवलोकन केलं त्यांच्या बाबतीत उद्धाराचा संदेह नाही. आणि याच्या काही सेवका, कसं आहे, आपण या मृत्यू लोकामध्ये सर्व जनजीवनाचं निरीक्षण करा. निरीक्षणांती एक गोष्ट आपल्या लक्षामध्ये येईल की मृत्यू लोकातील सर्व जनजीवनामध्ये आत्म उद्धारास पात्र लायक जीवन फक्त मानवी जीवन आहे.
या मृत्यू लोकात एकंदर 84 लक्ष जनजीवन राहतात. किती राहतात? ज्ञानोबा राय सांगतात 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगिले. या 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 जीवन हे भोग प्रधान जीवन आहेत. महाराज सांगतात आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीशी समसमान परिमनुष्य दीचे ज्ञान अधिक जान सर्वथा. या 84 लक्ष योनीमध्ये 83,99,999 जीवन हे भोग प्रधान जीवन आहेत. आणि एवढं एकच जीवन इकडं पहा, हे मानवी जीवन मात्र आत्मउद्धार प्रधान जीवन आहे. आणि म्हणून या योनीला आलेल्या मानवानं व्यक्तीनं आत्मउद्धार केल्याशिवाय राहू नये. मान मिळवता नाही आला तरी चालेल, पैसा मिळवता नाही आला तरी चालेल, जमीनदार नाही झाला तरी चालेल, वजनात राहायला नाही शिकला तरी चालेल, परंतु माणसानं आत्मउद्धार करून घ्यावा. आणि जर आत्मउद्धार केला नाही तर मग काही उपयोग नाही. महाराज ततकिम 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 काही अर्थ उरत नाही त्याच्या जीवनामध्ये. शास्त्र सांगतं उद्धार करून घ्या. का उद्धार करून घ्यायचा? त्याचा पहिलं हेतू दिलेला आहे शास्त्रात, आत्मउद्धार द्वारवत्वात. म्हणजे काय? याचा अर्थ असा, मानवी उनी ही आत्मउद्धाराचं दार आहे. या देहाला आल्याच्या नंतर माणसानं उद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा? अंत्यसाधनत्वात. दुसरा हेतू दिला, मानवी योनीला आलेल्या मानवानं आत्मउद्धार करावा. का करावा? तत्प्रयोजनत्वात. हा तिसरा हेतू दिला. आणि मानवी योनीला आलेल्या मानवानं उद्धार करून घ्यावा. का करून घ्यावा? तर शास्त्राग्रहत्वात. विठाला विठाला थोडक्यामध्ये प्रत्येकाचं चिंतन पाहत पुढे जाऊ. पहिलं कारण शास्त्र सांगतं उद्धार करून घ्या बाबा. का करायचा? आत्मउद्धार द्वारवत्वात. हे जे मानवी शरीर आहे ते आत्मउद्धाराचं दार. बर, कसं असतं, एखाद्या माणसाला जर एखाद्या घरामध्ये जायचं असेल तर त्यानं दारातूनच घरात जावं. उग भिंतीला डोकं लावू नये, फुटल्याशिवाय राहणार नाही. महाराज म्हणतात घरात रिघावे दाराची सोयी अन भिंती सवे डोई फोडू नये. त्यानं दारातूनच घरात जावावं. किंवा ज्याला एखाद्या गावात जायचंय त्याला गावात जाण्याकरता एकच मार्ग म्हणजे गावाची वेस. वेशीमधून मनुष्य एखाद्या गावामध्ये जाणार. तसं ज्याला आत्मउद्धार रूपी नगरामध्ये जायचंय त्याला नगरात जाण्याकरता दार एकच आहे, म्हणजे हा मानवी देह आहे. या देहामध्ये उद्धार करून घेता येतो, इतर देहामध्ये उद्धार करून घेता येत नाही. याच्याकरता ज्ञानोबा राय सांगतात नगर भ्रमता जन्म जावो. नगर भ्रमता जन्म जावो. परिप्रवेश क्या द्वारी रे. परिप्रवेश द्वारी रे. तैसा यजिजो भजिजो भुजिजो. भजिजो भुजिजो. परिवुकलु नंद कुमरो रे. परिवुकलु नंद कुमरो रे. परिवुकलु धरि जय धरि जय धरि जय उपाळे विन धरि जय धरि जय धरि जय धरि जय गोपाळे विन धरि जय
गोड दृष्टांत दिलेला आहे ज्ञानोबारी. नगर भ्रमता जन्म जाऊ. काय झालं म्हटले, एक कोणीतरी आंधळा आणि त्याला एका नगरात जायचं होतं, पण मार्ग दिसेना. आणि आंधळ्या माणसांना दिसत नसतं, पण कानानं लय पक्के असतात पहा. आणि मग त्याच्या कानाला चाहूल लागली, कोणीतरी चाललंय. विचारलं कोण चाललंय हो? म्हटले श्यामराव. श्यामराव माझ्यावर एक उपकार करा म्हटले, मला त्या गावामध्ये नेऊन पोहोचवा. श्यामरावांनी सांगितलं, म्हटले आपल्या मागं महत्वाचं काम आहे, मी तुम्हाला गावात पोहोचवण्याकरता येऊ शकत नाही, हा, पण मी तुम्हाला गावकोसाची भिंत हाताला लावून देतो. संपूर्ण गावकोसाला एकच भिंत आहे, भिंत संपली की वेश येणार आणि वेश आली की तुम्ही मग गावामध्ये जा. बरं म्हटले, अहो तेवढा तरी उपकार करा. आणि मग श्यामरावांनी त्या आंधळ्या व्यक्तीचे हात धरले. आता ते कुठं धरू देत असतात का आंधळे माणसं? तुम्ही हात दिला असेल तर लक्षात येईल तुमच्या. आंधळ्या माणसांना हात द्यायला गेलं तर ते आपला हात धरतात, आपल्याला त्यांचा धरू देत नाही. आणि मग ते झालं, श्यामरावांनी त्या आंधळ्या व्यक्तीचे हात भिंतीला लावून दिले. श्यामराव निघून गेले आणि ती आंधळी व्यक्ती आता दार शोधत शोधत निघाली. नेमकी त्या दाराजवळ आली की काय, त्या आंधळ्या व्यक्तीचं दैव हिवराखाली झोपलं होतं की काय, त्याच्या अंगाला खाज सुटली. खाज सुटल्यावर त्यानं भिंतीचे हात काढले ना अंगाला खाजवण्याकरता लावले. चालत राहिला, दार गेलं मागून, पुन्हा आली भिंत. पुन्हा फिरत 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 दाराजवळ आला का त्याच्या अंगाला खाज सुटायची. खाज सुटल्यावर त्यानं भिंतीचे हात काढायचे, अंगाला खाजवण्याकरता लावायचे. चालत राहायचा. गेला का मधी, पुन्हा दार गेलं मागून, पुन्हा आली भिंत. आता हे असं कुठवर चालायचं? कुठवर? उद्या पस्तोर, पुढच्या वर्षी. ज्ञानोबा सांगतात, असा त्यानं उभा जन्म जरी घालवला तरी सुद्धा तो त्या नगरात जाऊ शकत नाही. कारण नगरात जाण्याकरता दार एकच आहे, नगर भ्रमता जन्म जाऊ परिप्रवेशु ये क्या द्वारी रे. दृष्टांत संपला. तसं ज्याला आत्म उद्धारूपी नगरामध्ये जायचंय त्याला नगरात जाण्याकरता दार हे एक आहे. आणि माणसानं हे दार आल्याच्या नंतर या दारात विषयाची खाज आवरावी आणि मग आत्मउद्धार करून घ्यावा. कारण हे विषय म्हणजे ज्ञानोबा सांगतात कसे, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्निया आभासे भद्र जाती. सतत बदलतात, फार बलवान आहेत. आणि हे असे असणारे विषय माणसाला कधी आखळून टाकतील आणि खड्ड्यात नेतील काही सांगता येत नाही. किती खड्डे आहेत ते, इथं येईपर्यंत जेवढे होते का त्याच्यापेक्षा जास्त खड्डे आहेत ते. नाही, गाडी कटतच नाही त्याच्यातून, एवढे बलवान आहेत विषय. मग काय करावं लागतं? विषयाची खाज आवरावी आणि दारात आत्मउद्धार करावा. कारण दुसरे तिसरे योनीमध्ये उद्धार करून घेता येत नाही. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. म्हणून माणसानं उद्धार करून घ्यावा. बर, ठीक आहे, उद्धार करून घ्यावा, पण दुसरी कारण कशा करता सांगितली? आत्मउद्धारद्वारवत्वात ठीक आहे ना एवढ्यावर, ते अंत्यसाधनत्वात तत्प्रयोजनत्वात शास्त्राग्रहत्वात हे कशा करता? उद्धार करा म्हणता आम्ही करू ना पुढं. या देहामध्ये आम्हाला बरेच काम आहेत म्हणले आमच्या पाठीमागं. बऱ्याच तारखा घेऊन ठेवल्यात पुढच्या, इकडं जा तिकडं जा. बरं, काम आहेत अजून, कुणाला जमीनच घ्यायची, फ्लॅटच घ्यायचा आहे, बंगलाच बांधायचा आहे, घर बांधायचं आहे, लेकरं शिकवायचे आहेत, डॉक्टर इंजिनियर करायचे आहेत, त्याच्या नोकऱ्या, त्याचे लग्न, त्याचे पोरं बाळ भलता कुठं नाही म्हणले आमच्या पाठीमागं. हे एवढं सगळं करूच तर जन्म पुरतंय का आता हे? म्हणून म्हणले आता एवढा जन्म आम्ही संसार करण्यामध्ये घालवतो. आणि हा देह पडल्यानंतर जेव्हा आम्हाला नवीन मानवी देह भेटेल त्या देहात आम्ही आत्मउद्धार करतो.
पण पुन्हा आत्मउद्धाराकरता असा देह भेटेल याची खात्री का? त्याच्याकरता दुसरं कारण सांगितलं, अंत्यसाधनत्वात. हे शेवटचं साधन आहे, शेवटची संधी आहे. बहुता दिवसा फेरा आला या नगरा, आला या नगरा. जगजोगी जगजोगी जागे जागे बोलती, जगजोगी जगजोगी. शेवटची संधी आहे म्हणून हे संत महात्मे आपल्याला जागा करतात. आता जागा रे भाईनो, जागा, आता जागा रे भाईनो, आता जागा रे बाजूनो जागा, आता जागा रे बाजूनो जागा, जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे बाजूनो जागा, आता जागा रे बाजूनो जागा. निजल्याने नाडून भागा, निजला नाडो नाडून भागा. निजला नाडो रे बाबा. आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. आता जागा रे बाजूनो जागा, आता जागा रे बाजूनो जागा, आता जागा रे बाजूनो जागा. आता जागा रे भाईनो जागा. चोर निजल्या नाडूनी भागा, जागा रे भाईनो जागा. भावना उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा. जाग किती जागा रे, जागा रे गोपाळानो, राम नामे जागा. शेवटची संधी आहे आणि शहाणा मनुष्य त्याला म्हटलं जातं की जो संधीचं सोनं करत असतो. जुने कीर्तनकार दृष्टांत सांगायचे. काय झालं म्हटले, नवीन लग्न झालेल्या माणसाला जन्मभर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर जर पाडायचा असेल तर त्याच्या जीवनातली शेवटची संधी म्हणजे लग्नाचा पहिला दिवस. यायले का लक्षात? हो, कुठला? लग्न झाल्यावर जो पहिला दिवस येतो त्या दिवशी जर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर पडला तर मग जन्मभर पडते. आणि त्या दिवशी जर आपला प्रभाव आपल्या पत्नीवर पडला नाही तर मग जन्मभर त्याची हेळसांड होत असते. आता हे तुम्हाला नवीन कशाला सांगायचंय? अनुभवे आले अंगा. तुम्हाला सगळ्याला अनुभव याचा म्हणून तर असे धीर गंभीर चेहरे करून बसलेत तुम्ही सगळेजण. अनुभव आहे त्याचा दांडगा. आणि मग एक जणांना हा नियम ऐकून नवीन लग्न झालं. नवीन लग्न झाल्यावर मग पहिला दिवस हे प्रभाव टाकायचा. सकाळ सकाळ पत्नीनं चहा आणला. चहा ठेवणार, ठेवू नको म्हणला, हातात धर. प्रभाव पडला पाहिजे ना. हातात धरून उभा राह म्हणला. धरला हातात. तेवढ्यात एक पेपरवाला आला. पेपर पेपर. त्याला म्हणला कोणता पेपर आहे रे तुझ्याकडं? त्यानं सांगितलं. म्हणला लोकसत्ता, हिंद केसरी, आपलं काय ते केसरी, लोकमत, पुढारी, सकाळ असली पेपर आहेत म्हणला. मी मराठी पेपर वाचत नाही म्हणला. इंग्लिश पेपर आहे का? आता वाचता आलं पाहिजे ना. प्रभाव टाकण्याकरता लोक काय करतील याचा नियम नाही. आता ते इथं सांगत बसत नाही मी. इंग्लिश पेपर आहे का म्हणले. आहे. कोणता आहे? टाइम्स ऑफ इंडिया आहे म्हणले. केवढ्याला? 5 रुपयाला. हे घे म्हणला 10 रुपये. राहू द्या म्हणला. सुट्टे नसले तर राहू द्या. पेपर घेतला आणि पेपर घेतल्यानंतर वाचायला लागला. एकदमच किंचाळलं. आता एकदम किंचाळल्यानंतर ती बायको आली तिची जवळ. काय झालं म्हणली. त्यानं सांगितलं. म्हणला एवढे हे लोक एवढ्या वेगानं गाडी चालवायलेत आज. या गाडीचा अपघात होऊन गाडीच्या 4 उलट्या पालट्या उडवून गाडीचे चाक वरून गाडी खाली. हे बघ म्हणला. आता ती शिकलेली होती जरा. बहुधा तिकडे शिकलेलीच आहेत जास्त. हो, म्हणूनच लग्न होईना झाले तर.
जवळ आली आणि तिनं पाहिलं आणि म्हणली, अहो तुम्ही पेपर जरा उलटा धरलाय म्हणली. आता त्या दिवशी पेपरमध्ये गाडीची एक जाहिरात आली होती, तुम्हाला म्हणून सांगतो. आणि यानं पेपर उलटा धरल्यामुळं याला वाटलं गाडीचा अपघातच झाला असावा, यानं मनानच जोडलं. आता त्या दिवशी त्याचा प्रभाव त्याच्या पत्नीवर पडला नाहीच नाही. पण पप्प्याची आई जन्मभर म्हणायची, पप्प्याचा बाप निवळ बावळट आहे. दृष्टांत संपला. आता इकडे या, उठून या सांग नाही तर म्हणजे सिद्धांताकडे या. ती जशी शेवटची संधी आहे तसा हा मिळालेला देह सुद्धा शेवटची संधी आहे. आता मागुता येईल फेरा, आता हे तो न घडे या नगरा मने तुकया बंधू रामधरा नाही तर ओळखे नाही तरी अघोरा जालगा. अन्वयात आहे. म्हणून आत्मउद्धार करावा. का करावा? शास्त्र सांगतं दुसरं कारण अंत्यसाधनत्वात. ही शेवटची संधी बाबा. चला, दोन कारण झाली. पहिलं कारण आत्मउद्धार द्वारवत्वात, दुसरं कारण शेवटची संधी आहे. तिसरं कारण उद्धार करावा. का करावा? तत्प्रयोजनत्वात. याचा अर्थ असा, मानवी योनीचं प्रयोजनच आत्मउद्धार करणं आहे. कोणत्याही वस्तूला दोन प्रयोजन असतात, एक मुख्य प्रयोजन आणि दुसरं गौण प्रयोजन. कोणत्याही वस्तूचं मुख्य प्रयोजन हे वेगळं असतं आणि गौण प्रयोजन वेगळं असतं. उदाहरण सांगायचं झालं तर काड्याच्या पेटीमध्ये काडी असते, तिचं मुख्य प्रयोजन काय हो? आग निर्माण करणं. आणि तिचं गौण प्रयोजन काय? रिकाम्या वेळेत तीच काडी कानात कोरण्याकरता वापरली जाते, तेव्हा ते काडीचं कोणतं प्रयोजन आहे? गौण प्रयोजन आहे. तसं मानवी योनीचं मुख्य प्रयोजन जर काही असेल तर आत्मउद्धार करणं आहे. आणि गौण प्रयोजन काही असेल तर म्हणजे मग मान मिळवणं, सत्ता मिळवणं, वैभव मिळवणं, जमीनदार होणं, थोडक्यात संसार करणं हे मानवी योनीचं गौण प्रयोजन आहे. जर आपण मुख्य प्रयोजन साधलं तर सार्थकी लागतं, नाही तर मग सगळ्याच्या सगळं निरर्थक ठरतं. मुख्य प्रयोजन म्हणजे काय? सरळ साधी कळण्यासारखी व्याख्या पाहू आपण. ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कारणासाठी झाली त्या वस्तूनं तेच काम करत राहणं, त्याला त्या वस्तूचं मुख्य प्रयोजन असं म्हणतात.
आणि ज्या वस्तूची उत्पत्ती ज्या कारणासाठी झाली त्या वस्तूनं ते काम न करता तिसरंच काहीतरी करत राहणं त्याला त्या वस्तूचं गौण प्रयोजन असं म्हटलं जातं. आता या मानवी योनीची उत्पत्ती कशा करता झालेली आहे? देवे दिला दे भजला गोमटा देवे दिला दे भजला गोमटा देवे दिला देह भजना गोमटा. कशा करता दिलंय? दिले इंद्रिय हात पाय कान काय काय डोळे मुख बोलाया वचन. हे कशा करता दिलंय हे सगळं? संसार बघायला का? हे परमात्मा पाहण्याकरता हे सगळी इंद्रिय दिलेली आहेत. डोळ्यानं पाहायचंच झालं तर त्याचंच मुख पाहायचंय, कानानं ऐकायचं झालं तर त्याचं नाव, मुखानं त्याचंच नाम घ्यायचंय, हातानं फक्त टाळी वाजवायची, टाळ वाजवायचा, पायानं ज्ञानोबारायच्या सोहळ्यात चालायचं. याच्याकरता हे सगळं दिलेलं आहे. तुम्ही डोळे घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख तुम्ही आई कारे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई अन राही विठोबाची पायी. याच्याकरता दिलंय सगळं हे. हो नासे जीवपन भवरोग. मानवी जीवनाला ही जी भवपणाची व्याधी लागलेली हिचा सर्वनाश व्हावा याच्याकरता परमात्म्याने ही योनी आपल्याला दिलेली आहे. मुख्य प्रयोजन काय हो? आत्मउद्धार करणे. आणि गौण प्रयोजन म्हणजे संसार करणे. हे थोडं जड वाटत असेल तर दृष्टांत देऊन जातो म्हणजे लक्षात येईल. आधीच वातावरण गरम आहे वरूनही, आणि खालून बी असं म्हणल्यावर अवघड होईल जरा. मी येतो खाली. जुने कीर्तनकार सांगायचे दृष्टांत. काय झालं म्हटले, नवीन लग्न ठरलं. असं लक्षात येत नाही ते म्हणून सांगतो. नवीन लग्न ठरल्यावर मुलाच्या बापानं सांगितलं, म्हणले लग्नामध्ये काही देऊ नका पण लग्नात जेवण मात्र चांगलं ठेवा. म्हणले का? लोक लग्नाला बहुतांशी जेवणाहूनच माप काढतात नाही का. आता कोण मनुष्य कोणत्या हेतून लग्नाला येतो याच्याकरता एक सुभाषित आहे. कन्यावरे ते रूपम माता वित्तम पिता श्रुतम बांधवा कुलमिच्छन्ति मिष्टान्नम इतरे जनाः. एकेकाच्या अपेक्षा सांगितलेल्या आहेत. काय काय? कन्यावरे ते रूपम. मुलगी विचार करते माझा विवाह ज्याच्याशी व्हायचा आहे तो नाकी डोळी नीटच असायला पाहिजे. उग चैत्राच्या उन्हाळ्यात भर दिवसात कंदील लावून पाहिजे पाळी आली नाही पाहिजे. कोण विचार करते? मुलगी. कन्यावरे ते रूपम माता वित्तम. कन्या माता, कन्येची माता विचार करते आपली मुलगी ज्यांच्याकडे द्यायची त्यांना बँक बॅलन्स आहे का, 10 लाखाचं 20 लाखाचं पॅकेज आहे का, पुण्यात फ्लॅट. आता ते इथं सांगत बसत नाही मी. हे कोणाच्या अपेक्षा आहे? तो कन्या माता. पिता श्रुतम
बाप म्हणतो वित्त असून काय फायदा आहे, चित्त धोरणात पाहिजे ना, नाही तर उद्या लाखाचे 12,000 करतं ती. मग मुलगा बुद्धिमान आहे का नाही याचा विचार बाप करत असतो. पिता श्रुतम बांधवाः कुलमिच्छन्ति, बंधुजन ज्ञाती बांधव सवर्णीय आहे का विवर्णीय आहे असा विचार करतात. हे झालं एकाचं दोघाचं तिघाचं. पण बहुमत कशात आहे हो? सध्या बहुमताला किंमत आहे. मग कसं बी असं होते. मिष्टान्नम इतरे जना, का म्हणले लग्न कसं झालं, आजाळ झाला म्हणले लग्नाचा. का 2 घात चांगले खाऊ नाही घातले लोक असं म्हणतात. म्हणून मुलाच्या बापानं सांगितलं म्हणले लग्नात काही देऊ नका पण जेवण मात्र चांगलं ठेवा. काय करायचं काही बी करा म्हणले पण चांगलं करा. मग लाडू करतो म्हणले रव्याचे. ठीक आहे म्हणले करा पण चांगलं करा. आता त्याला रव्याचे लाडू किंवा गऱ्याचे लाडू असं म्हटलं जातं. या लाडूचं असं आहे, याची जर चाचणी साधली तर ओठानं खाता येतात इतके खुसखुशीत असतात म्हण. मी काय खाल्ले नाही अजून, तुम्ही खाल्ले असते तर हात वर करा. हो कीर्तन झाल्यावर आपण सत्कार करू तुमचा. कसं आहे. आणि मग जर का त्या लाडूची घटक चाचणी नापास झाली तर मग पुढं 6 महिने वार्षिकही नापास होते ती. म्हणून स्वयंपाक बनवायला आला पाहिजे. काही मावल्या थोडीशी सामग्रीने उत्कृष्ट स्वयंपाक करतात, नाही तर काही मावल्या उगच डबेच्या डबे मसाला चव नाही कशाला, कशालाच चव नसते. स्वयंपाक बनवायला आला पाहिजे तसा. आता हे लाडू करणारा केले लाडू, नेमकं ती लाडूची चाचणी हुकली. लग्न ठरलं होतं शहरामध्ये. शहरात मोठं मंगल कार्यालय पाहिलं, लग्न लागलं, पंक्ती बसल्या. मुलाच्या बापाला त्याचे मित्र म्हणले हो वर बाप तुम्ही पहिल्यांदा जेवून घ्या म्हणले, तुम्हाला शुगर आहे गोळी घ्यावं लागते तुम्हाला. हो आता वर बाप जेवायला बसला तर त्याला कोण जागा देणार आहे तिथं. पाहुण्यांना मान असतो त्या दिवशी, असते का नाही. म्हणजे वर बापाला दाराजवळ जागा भेटली, बसले, पुंडलिका झाली. सर्वांनीच पहिला हात लाडूवर घातला. पण लाडूची चाचणी हुकली होती. सगळ्यांनाच लाडू दाबले पण लाडू टणक झाले होते म्हणून लाडू काही फुटना. आता काय करावं. आणि जेव्हा फुटत नसते की नाही तेव्हा युती करावं लागत असती. बरोबर आहे का. तिकडं जाऊ नका तुम्ही, इकडं सांगायलो मी. युती म्हणजे डाव्या हातानं लाडू धरायचा आणि उजव्या हातानं बुक्की मार, ही झाली युती. डाव्या हातानं लाडू धरला आणि उजव्या हातानं बुक्की मारली. मनगट लचकलं पण लाडू काही फुटना. आता काय करावं. पलकडल्या पंक्तीतले बसलेले माणसं म्हणायला लागले आता असं करू म्हणले, लाडू दातात घालून फोडू. आता वरचे दात आणि खालचे दात आघाडी सरकार स्थापन झालं. पण लाडू बी असा पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता होता. ते म्हणले आपण कोणाची बी लाट आली तरी आपण आपला पक्ष असं. आता कसं म्हणून इकडे यावं लागते त्याच्याकरता. लाडू दातात घालून फोडत असताना उलट वरचा एक दात आणि खालचा एक दात पडला पण लाडू काही फुटना. काय बघता माझ्याकडं. मग वर बाप बसले होते दरवाजावर. ते म्हणले आता एकच युक्ती राहिली. लाडू दरवाजाच्या फटीत घालून दरवाजा ओढू म्हणले. आता लाडू दरवाजाच्या फटीत घातला आणि दरवाजा असा ओढला. काय बघता माझ्याकडे. दरवाजा बिजागिरी सगट निघाला पण लाडू काही फुटना. हो मग लोक लग्नाला आलेली माणसं तशी येतात का. आता बोलू का. ती जेवण नाही थोडी घेऊनच येतात. आणि मग लग्नाला आलेली माणसं ती मुद्द्यावरली गोष्ट गुद्द्यावर आली. आता धराधरी सुरू झाली. शहरामध्ये लग्न तिथं का दगड असतात का कुठं रस्त्यावर. आता खेडेगावात दिसणं झाली तर शहरात कुठून दिसतील. मग कशाने हाणामाऱ्या करावं. लाडूचे डबे भरले होते. भीर भीर लाडूच लाडू सगळीकडे. दृष्टांत संपला. आता मला प्रश्नाची उत्तर द्या. लाडूची उत्पत्ती कशा करताय हो. खाण्याकरताय. म्हणजे खाणं हे लाडूचं मुख्य प्रयोजन झालं आणि हाना माऱ्या करणं हे लाडूचं गौण प्रयोजन झालं. आता आलं का लक्षात. हो ज्ञानोबाराय सांगतात पाहे पा शरीराची आगावा जया लागी आले ती पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया. म्हणून दिले इंद्रिय हात पाय कान कशा करता नासे जीवपन भवरोग.
मानवी जीवनाला ही जी भवरोगाची व्याधी लागलेली आहे हिचा सर्वनाश व्हावा याच्या करता परमात्म्याने ही योनी दिलेली आहे आपल्याला. हो महाराज सांगतात मुक्ताई आई साहेबांनी वर्णन केलेलं आहे. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्या उलथुनी पाडीते. भल्या भल्या पोहणाऱ्या उलथुनी अविद्येचा पूर गड्या वेगी ओसरे ना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना. उलट उलट माघार गड्या फिरगोते खाशी. अन भरला पूर मायेचा लोंढा वाहून या जाशी. असे ते नासे जीवपन भवरोग. प्रश्न 3 झाले कारण आपले. पुढे चला. 4थं कारण शास्त्र आग्रहत्वात. शास्त्र सांगतं उद्धार करून घ्या. कोणतं शास्त्र सांगतं? गीताशास्त्र सांगतं. भगवंत म्हणतात अर्जुना दुसरं काहीही नाही करता आलं तरी चालेल पण उद्धरेत आत्मनात आत्मानम. म्हणजे काय? आपला उद्धार आपण करून घ्यायचा आहे. इथं आल्यावर कसं आहे बाकीचे म्हणतात महाराज दुसऱ्याची करतो ना मदत जराशी. तू थांब जरा आधी स्वतःचं आवरून घ्या. स्वतःचं कल्याण करून घ्या आणि मग दुसऱ्याच्या पाठीमागं लागायचं. ज्ञानोबाराय सांगतात आपुली आपण करा सोडवन. आपुली आपण करा सोडवन. आपुली करा
आपुली आपण करा सोडवन. काय करायचंय? संसार बंधन तोडावेगी, उद्धार करून घ्या. बर हा जनी करणीचे करू नका, बाकी दुसरं तिसरं काहीच करू नका म्हणले. फक्त काय करायचंय? उद्धार करून घ्यायचा, स्वतःचं कल्याण करून घ्यायचंय. कधीपासून चाललंय आपलं नुसतं उद्धार करून घ्या आणि उद्धार करून घ्या चाललंय नुसतं. बरोबर आहे का नाही? घ्यायचं का नाही? मग ज्या अर्थी उद्धार करून घ्या असं आपल्याला संत महात्मे सांगतात, त्या अर्थी आपलं पतन झालेलं आहे निसंशय. अरे जेवून घ्या असं कोणाला म्हणलं जातं? जो उपवासी त्याला. झोपेतून उठून बस कोणाला सांगितलं जातं? तसं ज्या अर्थी उद्धार करून घ्या असं सांगतात, त्या अर्थी पतन झालेलं आहे निसंशय. मग आता एक दोन व्याख्या पाहू आपण. पतन म्हणजे काय? पतन कशामध्ये झालं? पतन कशामुळे झालं? उद्धार म्हणजे काय? या उद्धाराची साधनं कोणती आहेत? ती साधनं मिळवण्याकरता साधकाला नेमकी कोणकोणती तयारी करावी लागती, आणि ती साधनं त्या साधन करणाऱ्या साधकाला आत्मउद्धाराच्या बाबतीमध्ये निसंशयता प्राप्त करून देतात का? म्हणजे ते उद्धाराचा संदेह नाही, तिकडं जायचंय आपल्याला. जाईल तेव्हा जाईल ते. आता नेतो जरासं, वेळेची मर्यादा आहे. प्रश्न पहिला, पतन म्हणजे काय? उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थितीमध्ये येणं, याला काय म्हणतात? पतन. म्हणजे शिवदशेतून जीवदशेमध्ये येणं, याला म्हणा पतन. याच्याकरता उदाहरण काय? श्रीमंताचा भिकारी होणं, याला म्हटलं जातं पतन. रंक होती राजे यमाची घरी, आणि आचरणे बरी नाही म्हणून, किंवा मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे रे. मुक्तच होता पण बद्ध झाला, याला म्हणा पतन. आणखी आता दुसरा प्रश्न, कशात झालं पतन आपलं? आपलं पतन झालं विचारात, आपलं पतन झालं आचारात. त्याच्यातही अगोदर कशात होतं? पहिल्यांदा माणसाचे विचार बदलत असतात. माणसं लय लबाड आहेत. माणसं म्हणतात, महाराज माझं तसं करायचा विचार नव्हता हो, पण माझ्याकडून तसं झालं. काही सांगू नको, तू तुझं तसंच करायचा विचार होता. उगम म्हणणं असतंय आता हे वरच्या वरचं. मी नाही सांगत, ज्ञानोबारायला लिहून ठेवले ज्ञानेश्वरी. आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवनीची उठी, अन मग ते वाचा दिठी करासी रे. पहिल्यांदा विचार इथं मनात शिजतो. आधी मनवनीची उठी, इथून असा वर येतो, मग ते वाचा दिठी करासी. म्हणून माणसं म्हणतात ते लबाड बोलणं असते माणसाचं. कसा विचार करायला पाहिजे? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, असा विचार करायला पाहिजे. पण मी असत आहे, मी जड आहे, मी दुःखरूपी आहे, मी जीव आहे, मी संसारी आहे, मी करता आहे, मी भोगता आहे. अशा प्रकारचा एकदा विचार करायला लागला का मग त्याचा आचारही बिघडतो. आचार कसा करू लागतो मग? अंगमनाची निरुची यावे, केतुले कृत्या कृत्य नाठवे, जो करून याची निनावे, भलतेची उन्मत्त करी सदा, पाप त्याचे नाव न विचारी नीत, अन भलतेची उन्मत्त करी सदा. एवढ्यामध्ये पतन झालं आपलं. कशा कशात झालं? विचारात झालं, आचारात झालं. प्रश्न तिसरा, आपलं पतन कशामुळे झालं? काय कारण आहे पतनाचं? पतन उधार संगाचा महिमा, त्याचा वेधमा संत जेवे, त्याचा वेधमा रे संताचा महिमा, त्याचा वेधमा संत जेवे, त्याचा वेधमा. पतन उधार संगाचा महिमा,
पतन उद्धार संघाचा महिमा अंत्यजावे अधमा संत सेवे. आता कोणी सांगतं पतनाचं हे कारण आहे ते कारण आहे. बरेच इथं थोडासा वाद आहे, विप्रतिपत्ती वाद आहे थोडासा, एकाशी मत नाही. कोणी सांगतं पतनाचं कारण अविद्या आहे, कोणी गती आहे. अविद्या कोण सांगतंय? पंचदशी मध्ये विद्यारण्य मुनी वर्णन करतात. अनादि अविद्यायैव व्यामहै कलिबंधनम. पंचदशिकारांचा हा पक्ष आहे. माया भाषेने जीवेशव करोती ती श्रुतत्वतः अनकल्पिता यैव जीवेशव ताभ्यम सर्वं प्रकल्पितम. तथा ज्ञानोबराय सुद्धा सांगतात, क्षरपणाचा नाथिला आळूयायसे नि आला, जे उपाधी ते आतला मनोनिया. उपाधी लागल्याच्या योगानं हे सगळे कशाला आले? जीवदशेला आले. नाथ महाराज सुद्धा सांगतात ना, कल्पना विद्या तेने झाला जीव. झाला जीव आणि माया उपाधी शिव बोली जेती. याच्यामुळं पतन झालं. आता तुकोबारायचं सांगतो. तुकोबाराय म्हणतात कशामुळं पतन झालं? माझा मीच झालो शत्रू, कैचे पुत्रदारा कैचा मित्रू, कासया घातला पसरू, अन अहो जगद्गुरु तुका म्हणे किंवा आप आपणा घात करू. शत्रू झालो मी दावेदारू, तो तव कृपेचा सागरू, उतरी पार तुका म्हणे किंवा आपणची तारी, आणि आपणची विषय संपला. ज्ञानोबाराने भला गोड दृष्टांत दिलेला आहे. ते तुम्हाला पोपट धरणारे माणसं माहित आहेत का? हो, पोपट धरणारी माणसं माहित आहेत का? अरबा हो म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आमच्या काळात होते ती, तुम्हाला नाही कळायचं आता. ते काय करायचे, ते एक नळी घ्यायची आणि ती नळी एका लाकडात घालायची अशी सैल, आणि त्याला एखादं फळ बांधायचे, आणि हे तयार जे केलेले ते एखाद्या पेरूच्या किंवा चिंचेच्या झाडावर नेऊन ठेवायचं. पेरू खाण्याकरता पोपट तिथं आला का तो असा त्या नळीवरती बसतो. नळीवर बसल्यावर काय बघता माझ्याकडं, ती नळी अशी गरकन फिरती. गरकन फिरल्यावर या पोपटाची पाठ जाते जमिनीकडं आणि तोंड जातं आकाशाकडं. आणि ते पोपट म्हणायला लागतो, मी जर काही नळी सोडली तर म्हणला मी एवढ्या खोल जाऊन पडल. मला सांगा, पोपटानं नळीला धरलंय का नळीनं पोपटाला धरलंय? पोपटानं नाही धरलंय. हो, इकडं कोण धरले कोणाला?
बरं ज्ञानोबाराचं सांगतो तुम्हाला, मग सांगा मला. जैसे ते शुकाचे निअंग भारे नळिका भोविन्नली एरी मोहरे तेने उडावे न पुरे मन शंका वायाची मान पिढी आटुवे ही ये आवडी टिटांतू नळी धरोनी ठाके मने बांधिला मी फुडा ऐसिया भावनेचिया पडे घोडा की मोकळ्या पायाचा चवडा गोवी अधिके ऐसा काजी विना तुडला तो सांग पाकायाने के बांधिला मग तो न सोडीच जरी नेला तोडोनी अर्धा. मग त्या पोपटाला अर्ध जरी तोडलं त्या पोपट धरणाऱ्यानं तरी सुद्धा ते त्या नळीला सोडत नाही. मला आता सांगा, नळीनं पोपटाला धरलंय का पोपटानं नळीला धरलंय? हो, कोण धरलंय? हो, पोपटानं. बरं, हे पोपटाच्या लक्षात येतंय का? बसलेल्या पोपटाच्या लक्षात येतंय का? नळीवरच्या म्हणतो मी. हो, यायले का नाही? असं ते हे संसार रूपी नळीवर बसलेली हे सगळेच्या सगळे पोपट आहेत. ज्ञानोबा पोपट सांगतात ते दुसरा तिसरा कोणता नाही, हेच आहे पोपट. ते नंतर जीव हे भाष सरी आ ब्रह्म परमात्मा भरी पुढे सांगतो ती उद्धारा. ही जी संसार रूपी नळी आहे एवढं घट्ट पकडले आपण याला. आपल्याला अर्ध जरी तोडलं तरी सोडायचे नाहीत आपण याला. किती महाराज, मेल्यानंतर दाव्याला सुद्धा इच्छा बोलवून दाखवाव्या लागतात, तवा कुठं पिंडाला कावळा शिवतय. काय सांगायचं तुम्हाला अजून याच्यात? ते नारळ असतात पहा, नारळ फोडतात ना आता मंदिरात. काही नारळ फोडल्याच्या नंतर त्याच्यातला मधला खोबळा असा खळकन पळत पळत तिथवर जाते त्या कॅमेऱ्या पोस्टवर. आणि काही नारळ फोडल्यावर त्याच्यातला खोबळा बाहेर पळतच नाही, ते मध्ये चिटकून बसते. संताच्या जीवनामध्ये आपल्या जीवनात हाच फरक आहे. संताचं जीवन जसा खोबळा निकळ पळत जातो की नाही तसं असतं महाराज. संसारातच राहतात पण संसाराचा छिटा अंगाला लागू देत नाहीत. सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमल जरी जैसे जरी जैसे अलिप्त कमल जरी जैसे कमल जरी जैसे अलिप्त कमल जरी जैसे सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमल जरी जैसे अलिप्त कमल संसारादी करी संसार सकळ सत्यवादी करी संसार सकळ आणि अलिप्त कमळ जळी जैसे. संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे संसारी असावे आसोनी नसावे. ओ संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा. ओळखी करा आत्माराम याच जन्मी ओळखी करा आत्माराम याच जन्मी ओळखी करा आत्माराम याच जन्मी. कस्य विशेषवान भैष्मंगा हा ग्रह तारा पुत्री अस्य विशेषु अनभिष्वंगा. नाम
आसक्ती रहित राहणं तेषु कर्मसु आसक्तम न इति उदासीन औदासीन्य हा विठाला. थोडक्यात काय आसक्ती धरायची नाही. ते नारळाला इतकं चिटकून राहायचं रे मधल्या कवटीला. काय ते चिटकल्यावर मग काही माणसं चमच्यानं काढायला बघतात. चमचा मोडून जाते. मग दाबण घेतात. दाबण वाकायला लागते. मग काही जण उलथनच घेतात. उलथनं जरा जरा वाकायला लागते. मग निघतच नसल्यावर माणसं दातानं वर पाहायला बघतात. आणि दातानं वरपता दात त्याच्यात अडकते पडते. पण नारळ निघतंय का नाही. हो ते आपलं जीवन आहे तसं. मग या पोपटासारखं हे नळीला एवढे चिटकून बसलेत. हो याच्यामुळं आपलं पतन झाले. कशामुळं? संगतीमुळं काही पतन झाले. पतन उद्धार संघाचा आता झाला आपलं. कारण पतनाचं कारणच आहे संगती आणि उद्धाराचंही कारण आहे संगती. मी ज्या दिव्य परंपरेमध्ये जन्माला आलो ती म्हणजे ठाकूरबुवाची वैभवशाली आणि दैदिप्यमान असणारी अशी परंपरा आहे. आता ही माझी 8वी पिढी आहे. आमच्या परंपरेमध्ये जेवढे काही महात्म्य होऊन गेले त्या सगळ्यांनाच परमात्म्याचा साक्षात्कार आहे. कोण आहे ते? ठाकूरबुवा. वैकुंठवासी मोतीराम महाराज फळेकर असतील, वैकुंठवासी मारुतराव महाराज दस्तापूरकर असतील, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर असतील, वैकुंठवासी नथुराम बुवा केहाळकर असतील. यांच्यासारखी बडी बडी रत्न ज्या तालमीत तयार झाली ती तालीम म्हणजे ठाकूरबुवाची तालीम आहे. हो आणि या ठाकूरबुवाच्या तालमीमध्ये आता मोतीराम महाराज असतील ही या सगळ्या मंडळीचा उद्धार झाला याच्यात काही नवल नाही. पण ठाकूरबुवाच्या संगतीमध्ये जनावराचा उद्धार झाला. माझ्या पंजोबाचा घोडा एकादशी करायचा. हो मी 2 पायाचं सांगत नाही बरं. हो आजकाल 2 पायाचे घोडे एकादशी करत नाहीत. पूर्वीच्या काळात ज्यावेळेस 2 एकादशा यायच्या त्यावेळेस पूर्वी काही कॅलेंडर पंचांग तेवढे उपलब्ध नसायचे. काही माणसं म्हणून लोहगावला आली. इथं परभणीजवळ लोहगाव आहे ना, इथं लोहगावला आली. महाराजांना विचारलं महाराज आपली एकादशी कोणती आहे? महाराजांनी सांगितलं म्हटले घोड्याला विचारा घोडा सांगताय. माणसं म्हणले महाराज घोडा कसा सांगेल? महाराजांनी सांगितलं त्याच्या पुढे हरभऱ्याचं टोपलं ठेवा. जर घोड्यानं हरभऱ्याला तोंड लावलं तर उद्याची एकादश आहे आणि नाही लावलं तर आजची एकादश आहे. आमच्या परंपरेमध्ये अशी ओवी म्हटल्या जाते आमोचे घोड्यासी हरभरा तुम्ही द्यावा तो बरा आणि खाल्ला तर उदयी करा नाही तरी आजीची धरा एकादशी. ज्या दिवशी वारकऱ्याची एकादश असेल त्या दिवशी घोड्यानं हरभऱ्याला तोंड लावायचं नाही. हा श्यामकर्ण नाव होतं या घोड्याचं. हा घोडा थकला म्हणून महाराजांनी लोहगावला बांधून ठेवला. निष्ठा सांगतो तुम्हाला घोड्याची काय निष्ठा होती आणि उद्धार कसा झाला. महाराज दुसरा घोडा घेऊन पंढरपूरच्या दिशेने निघाले वारी करता. पण श्यामकर्ण नावाच्या घोड्याला वाटायला लागलं आपली वारी पडते की काय. आणि श्यामकर्णानं दोर तोडला आणि वारी करता निघाला महाराज दरकोस दर मजल करत करत. महाराज पुढच्या मुक्कामावरती तर घोडा पाठीमागच्या मुक्कामावरती. दशमीच्या दिवशी महाराज पंढरपूरमध्ये गेले आणि चंद्रभागामध्ये वाळवंटात निघाली होते स्नान करता. 50 मंडळी महाराजांच्या सोबत असायची. खाली वाळवंटात जात असताना मग समोर पुलावरून घोडा येताना दिसला आणि महाराजांच्या मुखातून उद्गार निघाले अरे वारकरी आला की रे आपला. त्या घोड्यानं महाराजांना प्रदक्षिणा घातली आणि पवित्र अशा वाळवंटात महाराजांच्या चरणावर स्वतःचा देह समर्पित केला. त्या घोड्याची समाधी वाळवंटात आहे. आजही नवसाला पावते ती घोडं ठाकूरबुवाचा घोडा. हे बाकीचे व्यवहारातले घोडे काय करतात मला माहिती नाही काय खातात, पण ठाकूरबुवाचं घोडा आजही पेढे खाते. हा नवसाला पावते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे. ओ संताच्या संगतीमध्ये गेलं की उद्धार निश्चित आहे महाराज. आता इथं वायर आहेत बघा. हे काय हे या उघड्या वायरीला हात लावल्यावर काय होते हो? काय होते? कधी बसते? उद्या लगेच. तसं चुकून जरी संताच्या संगतीत गेला तरी त्याचा उद्धार आहे महाराज. विठोबा रखुमाजी
पतनाचे कारण झालते. आता उद्धार म्हणजे काय? पतन शब्दाची जी व्याख्या सांगितली ती उलटी करायची. पतन म्हणजे काय सांगितलं होतं मी? उत्कृष्ट स्थितीतून निकृष्ट स्थिती, हे फिरवायचं. आता निकृष्ट स्थितीतून उत्कृष्ट स्थितीमध्ये जाणं म्हणजे स्थित्यंतर होणं. जीवदशेतून शिवदशेमध्ये जाणं याचं नाव उद्धार. आता तिकडं उदाहरण दिलं होतं श्रीमंताचा भिकारी होणं. आता उदाहरण फिरवायचं, भिकाऱ्याचा श्रीमंत होणं याचं नाव आहे उद्धार. तथा नाथ महाराज सांगतात, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदशानी माली दारिद्र्याची. अवदशानी माली दारिद्र्याची. दुर्बळाची कन्या, गोरगरिबाची मुलगी होती आणि फाटके कपडे घालायची आणि भीक मागून खायची. देव बी असा आहे महाराज, श्रीमंताला पैसे देते पण रूप देत नाही. रूप पाहिलं की वांतीच होती पा. आणि गोरगरिबाला पैसे नसतात पण नाकी डोळी मात्र नीटच असतात. मग ती राजानं पाहिलं, समर्थानं मग लगेचच रथात टाकली, समर्थाने केली. आणि मला सांगा आता पहिल्यासारखी भीक मागून खाईल का ती? पदराला गाठी मारून राहील का? काय समर्थाची कांता कोरान मागी, मनवणी माझी या भक्ता संसाराची चिंता. काय समर्थाची कांता कोरान मागी. आता अवदशानी माली. आता उद्धार कसा सांगतो? आता तो जो पोपट बसला होता तो तिथून उठला. आता कुठं बसला? शुकशाखी बैसला. तो जीव हे भाष सरे, आ ब्रह्म परमात्म भरे, ऐसे भजती एकाधरी. ज्ञानोबा बोलतात. आता जीव हे भाष सरे, जीव नावाची जी संज्ञा याला प्राप्त झाली होती ती सरे म्हणजे जीव तिथून उठला. शुकशाखी बैसला, त्या नळीवर जाऊन बसला आणि मग आ ब्रह्म परमात्म भरे याला म्हटलं जातं उद्धार. आता हा उद्धार झाला. मग उद्धाराची साधनं कोणती? बरीच साधनं आहेत तशी. आता माझ्याकडे येणं नाही तेवढा. साधनं कोणती कोणती आहेत? योग नावाची साधनं आहे, कर्म नावाची साधनं आहे, ज्ञान नावाची साधनं आहे, उपासना नावाची साधनं आहे. बऱ्याचशे साधन आहेत. याच्यात विप्रतिपत्ती, तोंडाशी तोंडाने मिळी, एकाशी मत नाही, प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. याच्यामुळं तर मग ते शास्त्रकार सगळेच्या सगळे निर्माण झाले. सा आस्तिक, सा नास्तिक, संबंध दर्शनकार. हे कशामुळं झालं? प्रत्येकाचं मत वेगवेगळं आहे. आता ते ब्रह्माच्या बाबतीत ते सगळं ते सांगत बसत नाही किचकट. मला काय सांगायचंय? काय उद्धार करण्याकरता नेमकी साधनाचा कोणत्या निर्देश केलेला आहे? भगवंत सांगतात अर्जुनाला, अर्जुना काहीही नाही करता आलं तरी चालेल पण तस्मात योगी भवार्जुन, योगी परमम स्थानम उपैती चाद्यम. योगानं आत्म उद्धार होतो असं योगाचं मत आहे. पुढे आले उपासक. उपासक सांगतात पावावया उपासना, ब्रह्मस्थानी प्रस्थान, ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. यायले का? यायले का नाही? उपासना नावाचं साधन आहे. तिसरं साधन आहे ज्ञान नावाचं. ते कसं आहे? त्वमेव विदित्वा अतिमृत्युमेति नान्य पंथा विद्यते अयनाय. परब्रह्माचा अपरोक्षत्वानं साक्षात्कार झाला तरच आत्मउद्धार होतो, नाही तर होत नाही. नान्य पंथा, अन्य पंथ, अन्य मार्ग नाही. म्हणून ज्ञानानच मोक्ष आहे. तथा चौथा मुद्दा असा आहे कर्मानं मोक्ष आहे, उद्धार आहे. मोक्ष नाम उद्धार घ्या. कर्मानं कसा? कर्मनैव हि संसिद्धिम आस्थिता जनकादय. हो, कर्मना एव संसिद्धिम आस्थिता, अशा प्रकारचा विचार आहे. ही झाली साधनं. बरेच आहेत सगळी तशी. एवढ्यातच कस तर वाटायला म्हणा. आता हे साधनं प्राप्त करण्याकरता सुद्धा तयारी करावी लागते. उगाचच नाही हे वशिला भरून इकडे जमत नाही. पदव्या आता वशिल्यावरच चालल्या. आता तसं जमत नाही इकडं. योग नावाची साधना जर आपल्याला साधून घ्यायची असेल तर योगामध्ये
किती अंगाचा अभ्यास आहे? 8 अंगाचा अभ्यास. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी या 8 अंगाचा अभ्यास करावा लागतो. याच्यातलं एक अंग शिकण्याकरता 12 वर्ष लागतात. किती? 12 वर्ष. आणि बारी आटी आणि कवा लग्न करायचे पोरायचे आणि कवा घर बांधायचं अवघडच आहे का नाही? आता हे कधी प्राप्त व्हायचा योग? बर कदाचित योग ना आपला योगायोग जुळून आला समजा, तरीही योग साधना करणाऱ्या योगाला आत्मउद्धाराच्या बाबतीत संशय राहतो का? राहतो का नाही? मनवनी योगाची वाटा जेरी घालेगा सुभटा. ज्ञानोबा सांगतात तया दुःखाचा चिवाटा भागा आला. किंवा ज्ञानोबा आणखी एका ठिकाणी सांगतात अष्टांग योगे नशिनिजे यम नियम निरोध नकीजे रया. यम नियम निरोध नकीजे रया. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. योगाच्या भानगडीत पडू नका तुम्ही. काय करायचंय? फक्त मुखानं नामस्मरण करायचंय. आणि त्या नामस्मरण केल्यानं काय होतंय? उदराचे संदेह नाही, उदराचा संदेह नाही, नाही उदराचा संदेह नाही, नाही उदराचा संदेह नाही. उद्धाराचा संदेह नाही. आता ही जी काही 4 साधनं सांगितली होती मी आता आपल्याला, या सगळ्या साधकाला साधनाच्या बाबतीमध्ये संशय, ज्ञानाच्या बाबतीमध्ये सुद्धा संशय. कसा आहे ते काय ते आता सांगत बसत नाही, पण संशय. आपल्याला बरेच काम आहेत अजून पुढे. आणि मग ते संशय रहित असणारा असा कोण आहे? ते म्हणजे आमचा वारकरी आहे.
ज्या वारकऱ्यानं पंढरीरायाची वारी केलं, परमात्म्याच्या नामाशिवाय दुसरं काहीच केलं नाही असा जो वारकरी आहे, त्याच्या उद्धाराच्या बाबतीत कसं आहे, आता आपल्याही मनात शंका येतात ना अशा. एवढा आम्ही चाललोत म्हणले पंढरपूरला, आली महिनावारी की निघाली पंढरपूर, या सवड्यात पायी चालत, मग खरंच उद्धार होईल का का असं चाललंय आपलं हे दरवर्षी जायचं म्हणून, अशी जर शंका मनात आली तर महाराजांचं अभंग प्रसिद्ध आहे. महाराज सांगतात, उद्धाराचा संदेह नाही, शंकाच आणू नका मनात, आणि याच्या सेवका उद्धाराचा काही संदेह नाही. असे ते काही हा शब्द सेवकाकडे लावायचा नाही, नाही तर काही सेवका संदेह आहे आणि काही सेवका संदेह नाही असं होतं ते. म्हणून काही शब्द कुठं लावायचा, लावा म्हणा कुठतरी, कुठं काही हा जो शब्द आहे तो संदेहाकडे लावायचा. याच्या सेवकाला उद्धाराचा काही संदेह नाही, अशी सेवा करणारा. आता सेवा म्हणजे काय, सेवम करोती ती सेवका, सेवक लोक सेवा करतात. या सेवेबद्दलची व्याख्या तुकोबारायाने केलेली आहे, जगात प्रसिद्ध व्याख्या आहे, एकमेव तुकोबारायाने केलेली. द्वैत भावना अद्वैत भावना तत्सापेक्षा आलेला अभेद, काम सकामता दोन्ही निवारुनी, आवडी उच्चारावे नाम ते सेवा. आलं का नाही लक्षात, सेवा ते आवडी उच्चारावे नाम, आणि भेदा भेद काम निवारोनी, ही अशी व्याख्या तुम्हाला जगात सापडायची नाही. कारण कसं आहे माहिती आहे का, तुकोबारायचं वाङ्मय शास्त्रानुसार नाही. मी काय म्हणायलो, तुकोबारायचं वाङ्मय शास्त्रानुसार नाही, शास्त्रच वाङ्मयामध्ये येऊन बसलंय. म्हणून ही व्याख्या प्रसिद्ध आहे तुकोबारायची, सेवा ते आवडी उच्चारावे नाम. अशी जो सेवा करणारा सेवक आहे त्याच्या बाबतीत मग उद्धाराचा संदेह नाही. नाही तर कस काय, आपल्या घरामध्ये काम करणारे जे नोकर असतात, त्या नोकराची सगळी जबाबदारी कोणावर असती, कोणावर असती जबाबदारी, मालकावर असती. तसे हे सगळे सेवक रूपी असणारे वारकरी आहेत, आणि सेवक रूपी वारकऱ्याचा मालक परमात्मा आहे आमचा, आणि त्याच्याकडे ह्या सगळ्याच्या उद्धाराची जबाबदारी आहे. खरंच आहे का, त्याला बी अभिमान असला पाहिजे. कार्यकर्त्याचा अभिमान नेत्याला असावा, नाही तर उगच हे न म्हणाव येऊन येऊन येणार कोण, हे न मलिदा आणायचा आणि हे न नुसती भेळच खायची, असं जमते का. हो, तसं आमच्या पांडुरंगाच्या बाबतीत नाही. म्हणून पांडुरंग अभिमानी आणि जीवदानी कोवसा. जीवदान या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून वाचवतो. कोणत्या प्रसंगातून, बुडता जळी ते प्रसंगी राखावे, आणि जळतागी ते प्रसंगी राखावे, एवढ्यामधून वाचवतो. खरंच तुका म्हणे आम्हासाठी आणि कृपा पोटी वागवी. आमच्या वारकऱ्या करता या भगवंताच्या अंतःकरणात भयंकर कृपा आहे, म्हणून एवढं सगळं वाचवण्याचा प्रयत्न करतो. एकूणच परमार्थक पथावर चालत असताना शंका म्हणत ना अंत चाला, उद्धाराचा संदेह नाही. म्हणून या नावत बसायचे सगळ्यांना. नाव आणून ठेवलेली तिराव तटाला लागली, नावामध्ये येऊन बसायचे. आता आई तर फुकटच नेणार आहेत आपल्याला, पलकड पैसे फिसे काय नाही तर तसे, पण नावामध्ये येऊन बसायला ज्याचा त्याचं स्वातंत्र्य. सांगणं संताचं काम आहे, बसणं न बसणं तुमचा आमचा विषय. लोकशाही आहे, तुम्हाला जसं वाटतं तसं करा, पण उद्धार करून घ्यायचा असेल तर. कारण कसं आहे, नाही ऐकलं तर मग महाराज म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल. सरत शेवटी पार काळ बांधून, सरत शेवटी पार काळ बांधून,
असं आहे ते. हे जरी नाही ऐकालं तरी दुसरा येईल. आमचं जर नाही ऐकलं, आमचं म्हणजे साधू संतांनी लिहून ठेवलेलं, नाही ऐकलं तर काय दुसरा येईल. दुसरा म्हणजे कोण आहे? कोणचा महाराज आहे का? ते यमराज महाराज आहेत. त्याची तारीख फिक्स आहे, तुम्ही नाही घेतली तरी ती येतातच. काही महाराजाची तारीख घ्यावं लागती, काही न घेता येतात. कसं आहे, आणि ते आल्यावर मग कीर्तनच करतात. सरते शेवटी बा काळ बांधून, तू का 1 घंटा करत नाहीत, ते बांधूनच. कसं आहे, मेल्यावर बी त्याला वाटतंय जरासं पळल इकडं तिकडं, मग असं कचून पाय देऊन बांधतात का नाही. म्हणून महाराज म्हणतात, जरा ऐका, एका जनार्दनी बा आमुचे काय जाईल. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण करावं, मग त्याचा असा उद्धार होतोय. आणि त्या उद्धाराची पुण्याची पावती म्हणजे हे सगळंच्या सगळं पुण्यस्मरण आहे. उगाचच कुणाचं होत नाही. पुण्यस्मरणाला कीर्तन होणं, भजन होणं, अन्नदान होणं पुण्याची गोष्ट आहे. पुण्य असेल तर या गोष्टी आहेत. जिवंतपणी कामाला येतच, गेल्यावर सुद्धा कामाला येत. ज्ञानेश्वर हातवर करून भजन करायचंय आपल्याला. माझे नाही, तुमचे करायचे. माझ्याकडेच बघायले सगळे. करा करा करा, लाजू नका, काय नाही. थोडा चेड करायचंय. तुकाराम 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 तुकाराम. नुसती टाळी नाही, मुखानं नाम बोलायचंय. तुकाराम 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 तुका म्हणे आम्हासाठी, 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 तुका म्हणे आम्हासाठी. कृपा पोटी वागावी, कृपा पोटी वागावी,